काय हे डिसाईड कधी झालं की आपण दोघं गडावर जाणार आहोत? मी बोललो म्हणून. हा, काय संबंध तुझ्या बोलण्याचा? हा, काय रे? असंच जायचंय म्हणून. कुठल्या गडावर? स्वतः जाऊन आलास ना? हा म्हणून जायचं. मग तेव्हा मला नेली का? हा, स्वतः होताच का इथं? हा, मला विचारलं तरी का? फक्त आठवण काढली. यशदादा असता तर व्लॉग केला असता. हा, पण यशदादाला कॉल केला का तेव्हा? होताच का इथं? कॉल केलास का? मी आलो नव्हतो का एका दिवसात? किती वेळ लागतो? 1.5 तास ना? मलाच नव्हतं माहिती जायचं मला. मी ट्युशन पण गेलास ना? मग जाताना जाताना काय असं थोडी की लगेच एका सेकंदात तू कर्जतला पोहोचलास? ठीक आहे. व्हॉट ठीक आहे? तू इकडे दे ना कोपरो. नाही, पहिले ह्यानी माझ्यासोबत असं का केलं मला कळलं पाहिजे. का केलं असं? आता जाऊ ना आपण. मला काय माहिती होतं येशील. असं थोडी असतं. आता बरं चल, इंट्रो दे चल. हॅलो गाईज, वेलकम टू द ब्लॉग. हॅलो गाइस, वेलकम टू द ब्लॉग. हा आहे डेट 24. तर आम्ही चाललोय फिरायला. ज्यामध्ये मी नाहीये. हा, आणि हा हेल्मेट आहे आणि तो गोप्रो इथे लागणार आहे. आणि रायडिंग गॅजेट्स घालून आम्ही जाणार आहोत. तो गोप्रो नाही तिथे लागणार आहे. बाय. जाऊन दाखवलं तर? अरे नाही, असं दिसतं असं. मग गाडी अशी असल्यावरती कसं झालं? असं पाहिजे बरोबर. मी लावून देतोय ना. त्यासाठी मला जे माउंट मागवायचा आहे. लावून कोण देतो? सरू लावून ज्या कोण ब्लॉग देतोय? मध्ये मी नाहीये. आता मला तुम्ही मला जे माउंट मागवायचा आहे आणि नंतरच मी मोटो ब्लॉगिंग करणार. त्याशिवाय मी मोटो ब्लॉगिंग करणार नाहीये. विचारलं. गोप्रो कशाला घेतला? का म्हणजे मी घरी ब्लॉगिंग पण करू शकतो ना नॉर्मल. असं थोडे की मोटो ब्लॉगिंग साठीच गोप्रोची गरज आहे, राईट? काय रे सरू? हा, गोप्रो घेतला मग. हा ना, गोप्रो घेतला कोणी? तुला तुझा ऐकून तू गप्पा बस. तू गोप्रो बद्दल काय बोलूच नकोस आयुष. हे बघ, तू चिडलास. तू चुप बस. तुम्ही सांगा तू काय चुप लागलं, बस. काय ठिकाणं नाही, काय नाही, आणि याला डायरेक्ट फटकन घ्यायचं होता. हट, डुक्कर घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं. 10 घेऊन बसलोय आणि आता बोंबलतोय. तू इकडे दे, मला लावू दे. दे ना. नाही. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं नवीन मोटो ब्लॉगिंग मध्ये. तर हाय यश दादा. हाय बोल. हाय. गाडीवरती ते होणार तरी आहे का ते? तू चल ना, चालायचं काम कर ना तू. बघ ना, असं समोर बघायला गाडीवरती खाली असतं लक्ष आपलं. मग खाली असलं तरी असं असेल जास्तीत जास्ती. मग कुठं दिसतंय बरोबर? एवढं का दिसतंय? स्वतः दिसतोय चुकून. हा, हा बघ. खाली बघ नीट. हा बघ. सरळ ते अजून कडोका. अरे हा बघ ना, एवढं तर असंच चालवणारच ना तू. तू सरळ बघतोय आता. अरे बघ तू. थांब 2 मिनिटं गाईज. 2 मिनिटं गाईज, तुम्ही मला सांगा, हा गाडी चालवणार काय फक्त स्पीडोमीटर कडे बघून चालवणार आहे का? हे बघा, स्पष्ट सांगा, तुम्हाला मोटर ब्लॉगिंग करायची नाहीये. बघ रे, बरोबर आहे का? तू बस. मस्त बघ. गाडी दिसते, हे दिसते आणि रोड थोडस अजून वरती बघ. बरोबर दिसतंय तसं. बरोबर आहे, असं असंच दिसतं. चालू केलंय मी ऑलरेडी. दिसतंय. चला, बाय बाय. हे पण दिसते, हे पण दिसते. मला ह्याच्याने चालवता नाही येते. भाई साहब, वरच बघतोय भाई. आता अजून किती वर बघू? लोकांना पण दिसेल की मी वर बघतोय. तुझा आवाज जाणार पण नाही मला वाटतं त्याच्यात. शक्यच नाही एवढं इथपर्यंत आवाज. माझाच आवाज नाही जाणार आहे त्यामध्ये. मी चप्पल पण कुठले घातले? लोक बोलतील काय हा असला. नाही तर काय, खोपोलीतल्या खोपोलीत कायच पाहिजे. खोपोलीतल्या खोपोलीत कायच पाहिजे म्हणजे इथल्या इथे.
कुठे जायचंय आपल्याला? तिकडून का? तिकडे कुठे थांबलेत? आवाज खूप जाणार आहे याच्यामध्ये. आवाज खूप जाणार. वरच फक्त अजून किती वर बघू मी नाहीच बघत आहे. हा आमच्या खोपोलीचा हायवे. माझा आवाज जात नसेल तरी पण उगाच आपल्या बोलायला बघतो. खोपोली ओल्ड मुंबई पुणे हायवे. भाई जागा त्या जागा. जर येत असेल तर हवेचाच आवाज कमी नाही होत तर त्याचा आवाज काय येईल. बरोबर लावलाय सर. आता पडून जाईल कॅमेरा. बघता कौस्तुभने बाईक घेतली एक्स्ट्रीम. दिसतायत का? बाबा 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 त्यांची केस बघ. अरे साहेब काय होतंय? हो चालू केलेलं मी तसंच तर. अरे साहेब म्हणजे कायच होतं ते. ये मैंने क्या देख लिया. कसलं डेंजर होतं ते. यक फुल ऑन क्रिंज. काहीच म्हणजे छपरी बोलायच्या पण याचे नव्हते ते लोक यार. शी रे. छपरींची तरी थोडी लायकी आहे. अरे गॉड. कुठे आहेत काका? काम चालू आहे. हॉलिडे आपके लिए. इथं आहे हॉलिडे आपके लिए. हे बघ इथं आहे हॉलिडे आपके लिए रेसॉर्ट. हा रेसॉर्टचं नाव एवढं डेंजर आहे ना. मी नेहमी इथून जातो तेव्हा. हे बघ हॉलिडे बँक्वेट. अच्छा हॉलिडे बँक्वेट हॉल बनतोय. मला वाटलं ना. नो कमेंट्स. कुठे आहेत काका? कुठे उभे आहेत? अरे हे बघ. फाइनली आम्हाला काका भेटलेले आहेत. बहुत बड़े परिश्रम के बाद. हा इथे आम्ही दररोज अक्षरशः मी दररोज स्कूटी घेऊन इथे राऊंड मारायचो. आत्ता नाही. एवढंसा पॅन्ट माझा काळा पडणार आहे मला वाटतं. हे टी शर्ट आणि ग्लोव्सच्या मधला गॅप मध्ये. मी पहिल्यांदा जातो इथून. मी कधीच गेलो नव्हतो या रोडनी. आपण आज डोंबिवली एक्सप्लोर करणार आहोत नक्कीच. माझे शूज बघत होते बघा मी काय घातले. गाडी काय वापरतोय. हेल्मेट घातलाय, गोप्रो घातलाय, ग्लोव्स घातलेत आणि मी सस्ता रायडर यायस. आणि माझे शूज पण नाही आहेत ते रे. सँडल आहेत. सँडल कायच म्हणजे माझं एक हे रायडरचा लुक घालून टाकलाय मी फार. किती टाइम लावला आम्ही उन्हात. आम्ही करपलो फार. मी नसतो बाहेर का जाऊन तुला फोन केला ना घरी. काय 5 मिनिटं थांबला असतो तुम्ही. 5 ते 7. हा करपलो. ऊन केवढा. घरातून बोलतायत की पाऊस येणार आहे रेनकोट घालून जा. आणि इथं ऊन मग. हेल्मेट गाडीवर भेटलं काय? हो हा वाला मागचा. फक्त आला फक्त हँगलोच झालेत का? नाही पूर्ण घेतलाय जॅकेट बिकेट पण.
व्हिडिओ होते ना कॅमेरा चालू आहे. काय म्हणतो मी पण दिसतोय मग तुम्ही बघता का त्याचं नंतर बघणार युट्यूब वरती दिसणार तुम्ही. आपले कुठून कुठं आलाय सगळं समजणार एरिया. आपल्याला फॉलो करायचा आहे 2194 ला. हा झाड मला नेहमी आवडतो, मला नाही माहिती का, भारी वाटतो. कसला भारी आहे बघ, तिकडे किती भारी सावली पडली वरती, एकच नंबर. हा रोड नीट केला तर कसला भारी होईल, नाही तर काय. कसला चालवतोय का ऍक्टिवा वाला, बाबा ऍक्टिवा वाला. हा ना, कसला भारी आहे बघ ना यार, एक नंबर, विषयच नाही. इकडे एक कुठलं तरी छोटस गाव, पोळ्याला जायला कसली मजा येईल. कितीतरी बॅटरी घेऊन जायला लागतील सोबत सगळं रेकॉर्ड करायचं असेल तर, नाही तर काय. 1 तास थोडी चालते ही, नाही चालत. हाय, नाही तर काय. अरे काका गेले, आपल्याला काकांना फॉलो करायची. ऍक्टिव्ह ना भाई, सुसाट. आता इथे मंगेश काकांची गाडी असती तर बरं पडला असता. आपली आहे. त्या गाडीला घ्यायला आलोय, त्या गाडी चाललेली स्वतःच. आता ती परत घरी येते. त्या गाडीला आयुष घ्यायला आलेला, वरतून पप्पांना खोटं बोलत होता. चल रे खोटारड्या, गणपती म्हणे. मेरी जा झूठ बोल रहे, ऐसा गुंडा बनेगा रे तू. What a road! This is what road is. आजूबाजूला ग्रीनरी आणि हा एवढूसा रोड. हा 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 हा, याच्याशिवाय अजून दुसरं काय हवं. एवढंच तर पाहिजे आपल्याला. होता काय अजून आहे. असं इथं असं काहीतरी गाव पाहिजे. आपलं गाव नाही असला, कसलं भारी गाव आहे ना. हा ना, तर बस माझ्यात जमल तर काय चालव जाऊ ना तुम्ही. हा हा, थांबा. बाईक चालवता ना. हा मग, हा जमते जमते. जमते ना. या अरे व्यवस्थित जा, पप्पा बोलले त्याला व्यवस्थित सांग. गाडी आणला. हो, थोडा व्यवस्थित जा. हो हो, चला येतो. चल भाई साहब. जल्दी गर्मी का मौसम आया.
आई बाप. जाम जेवलो. हा हा. काय चालू आहे वर? काय एवढंच बरोबर आहे. घर कमी हॉस्टेल जास्त वाटतंय. बट दिस इज एक्स्ट्रीम लेवल ऑफ हॅपीनेस. गाव, गावाचे रस्ते, झाडं, इन शॉर्ट द नेचर. एक्स्ट्रीम लेवल ऑफ हॅपीनेस. एक्स्ट्रीम म्हणजे काही विषयच नाही या गोष्टीबद्दल. आणि हेच आपण एक्सप्लोअर करायला निघू. आपली काळी चिप्पी आणि आपण. का कसं काय? खड्डे खड्डे खड्डे. ही आमची पांढरी चिप्पी. देवा म्हणजे आता आपण इथे आयुषला थांबायला. आपण इथे आयुषसाठी थांबूया. आयुष कधी येतोय? आपल्याला त्यांनी बघितलं आहे की नाही ते पण मला नाही माहिती. मी त्यासाठी थांबलो डुक्कर आणि हा पुढे निघून गेला सरळ. त्यांनी बघितलं आहे मला की नाही मला अजून कळत नाहीये. नाही बघ, आयुषने बघितलंच नाही मला. भेंडी गवार ललिता पवार. Try to play safe on the roads, like on the city road. पण मला त्याला हरवायला मजा आली. त्याच्या पुढे गेलो, मला खूप भारी वाटलं. युनो ते बॉईजचं असतं ना, मला पुढे गेलो मला तुला आवडत नाही. पुढे गेली बघितलं होतं का मला? तिथे मी थांबलेलं मला बघितलेलं का? मला वाटलं मी थांबलोय आणि नंतर मग मी शेवटी बोललो सगळ्यांना, ॲज आय टोल्ड यू ऑल, की आयुष्य आपल्याला बघितलं नसेलच. आणि तेच झालं शेवटी. हा तिथे मागे शिवाजी महाराज पुतळ्याच्या इथे. व्हॉट इज दिस? ते लोक मला पुढे गेले. मला कसं तरी वाटलं. शेवटी मी सगळ्यांच्या पुढे गेलो मी. माझं मन भरलं. आता नाही जायचं मला पुढे. आता मी आरामात जाणार. पेट्रोलची कमतरता आहे. पेट्रोलची कमतरता आहे. स्कूटी लावूया घरी, पेट्रोल भरायला जाऊया. चल लवकर. तो आपण आता तुम्हाला तेव्हाच भेटूया. आणि मी आता कॅमेरा ऑफ करते कारण का मला चार्जिंगची गरज आहे. नाही हरकत आहे बावळट. हडचल निघ डुक्कर. तेवढं मला वाटतंय तेवढं तरी बरोबर आवाज आहे. काय नाही आहे, मस्त आहे. उलट काकांनी तुला फुल करून दिली. तू काकांना थँक्यू बोलला पाहिजे. थँक्यू काका. हा असं ब्लॉग मध्ये. काका व्हेरी थँक्यू फॉर फुलिंग माय टँक. हां फुलिंग माय टँक. बावळट. मेरी फटफटी. धुवायचे तिला पण आणि आमच्या काळी चिप्पीला पण जरा धुवायची. वॉश करून आणायचे ना? हां. किती? 120 घेतात बाबा. 100 रुपयाचा वॉश आणि 20 रुपयाचा पूर्ण साबण भेटतो. 100 रुपयामध्ये साबण पण लावून भेटतो सासगावच्या इथे.
आपण इथं करू ना कृष्णा डोबल. ह्याला विचार, तिथे साबण बिबण सगळं वॉश करून देतो तो, तिथंच नेऊया मग. काय रे सरू? सरूची एंट्री. सासगावला जायचं. असू दे ऐक, सासगावला नेऊया ना वॉशला, म्हणजे आपण तिथे वॉश केलेलं तिथे. परत खरंच झाली. अरे आयुष काय बोलतो माहिती आहे का, तिथे इथे किती 120 घेतात. 100 पाण्याने वॉश करायचे आणि 20 रुपये ते ह्याचे साबणाचे. शी असलं काय, डोंबिवलीमध्ये तर पाण्याने वॉश करायचे फक्त 50 रुपये आणि जर साबण लावला तर 100 रुपये. पण 20 रुपये फक्त पाण्याने वॉश करायचे 50. पेट्रोल 20 रुपये असं 40 80चं जाईल पेट्रोल. जवळ आहे, हिचे टँक फुल आहे आणि जवळ आहे. कुठं लांब आहे सासगाव? कुणाचं टँक खाली? माझ्या याच्यामध्ये टाकायचं आहे. ते पण 200चा, जास्त नाही. चिकार टिकतो. चल यशा आम्हाला ट्रीट दे. कसली ट्रीट? ट्रीट द्यायला पाहिजे. कसं घाल तूच. मीच घालतो, तुला नाही द्यायचं. फायनली आमची गाडी वॉश होते. भरपूर दिवसानंतर बुलेटला आमच्या आंघोळ घातली जाते. आता कुठे नंबर प्लेट चांगली दिसते. ही आयुषची गाडी, ही माझी गाडी. भाई साहब, आयुषसारखीच गोरी गोरी आहे. ए मस्ती करू नका आयुष, मस्ती करू. असं मारील ना. ए सर्व मस्ती नको करू. काय करतो फालतूची. कशाला काय गरज आहे का मस्ती करायची? मला बोलतो जास्ती वाढली का, काय जास्ती वाढले का. सर हे ब्लॉग मध्ये येणार आहे आणि अरे काकांना दाखवणार. अरे मस्ती मी काकांना दाखवणार. मग नुसती मस्ती वाढली म्हणून बोललो. मस्ती मग जास्त बरोबर आहे. मस्ती जास्ती वाढली की नाही. हे बघ ही ब्ल्यू कलर आहे. टॉपिक चेंज नको विषय करू. बदलू नको ए जास्तच गोरी झाली आयुषची गाडी. आयुष तुझी गाडी तुझ्यासारखीच झाली आहे. माझी काळी चिप्पी पण गोरी चिप्पी झाली असेल. ए मी नाव ठेवलंय माझ्या गाडीला काळी चिप्पी. कसली गोरी झाली आहे बघ आता माझी काळी चिप्पी. वाईट चिप्पी झाली आहे तीच गोरी. तुझी गाडी तुझ्या हरकत झाली आहे. माझी गाडी तरी माझ्यासारखी राहू दे ना. बरोबर आहे. काळी मी घेतली असेल. नो रेसिझम ॲट ऑल. कसली झाली बघ. पकड. त्याला पण नोकर का दे त्याला आता. मी ब्लॉग करतोय ना पण म्हणून पकडलंय. नाही काय सांगतो, त्याचा माझा भाऊ आहे, त्याचा मी पकडेन. मग हा तुझा भाऊ नाही आहे का? हा तुझा. आपण काले तो तो नवरात्रीत जाणार अच्छा आहे. रेसिस्ट मध्ये बेटर रेसिस्ट. हा तो रेसिस्ट आहे म्हणून. सरू मग जाऊ दे. मग मी काय करू, माझी नवरात्रीमध्ये एक्झाम आहे. ए ये ना तू. किती मस्ती करता रे तुम्ही दोघं जण बावळट. आपली गाडी आता परत माझी गाडी पांढरी चिप्पीवरून काळी चिप्पी झालेली आहे. ती तिथे डिरेक्ट आता आपण जाऊया. दॅट्स इट फॉर टुडे. आज आम्ही चिकार फिरलो. खायचंय. चल आउट्रो दे. खायचंय. आउट्रो काय खायचंय? वेलकम वेलकम. दॅट्स इट फॉर टुडे होतं बावळट. अरे तो खायचा चॅलेंज करायचं ना. खायचं चॅलेंज. घरी जाऊन काय ते चॅलेंज व्हिडिओज करूया, मजा येईल थोडीशी ना. नाही आता खायचंय. फालुदा. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. तो सी यू घरी जाऊन फालुदा खाणार. फालुदा आता जाऊन फालुदा खाणार. बस झालं. आता कुठं काय खायचं? आम्ही खाणार आहोत ना. आता नाही. बस झालं. आता जायचंय, फ्रुटी बिटी घ्यायच्या, मग घरी जायचं, मग चॅलेंज. एवढं नाही, पहिले घरी जाऊन डिसाईड करूया. हा मी डिसाईड आणि- केली आहे. नाही ए हा बिचारा बघ गेला.